किंवा इलेक्ट्रिसिटी होत नाही आणि त्याचं खत निर्माण होत नाही. जे काय आपला ओला कचरा आहे हा मानवनिर्मित आहे. जो काय आपण जेवणातलं आहे, भाज्यांचे देठं आहे, ते सगळं जे काय आहे मानवनिर्मित. झाडाची पानं आहेत, हे जे सगळं आहे ओला कचरा. जो विघटन होतो, जो गळून जातो, त्याला ओला कचरा म्हणतात. जो निसर्ग निर्मित आहे तो सगळा ओला कचरा. त्यामुळे त्याला कशी विल्हेवाट लावायची या प्रोसेस केल्यामुळे बायोगॅस होतो, इलेक्ट्रिसिटी मिळेल, खत मिळते आणि मग त्याचा कुठलाही आरोग्याला हानिकारक होत नाही आणि त्याचं सायंटिफिकली डिस्पोज होऊन डोंगर होत नाहीत आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर यामुळे जो सुका कचरा आहे तो वेगळा केल्याने काय होतं, तर ते ओला कचरा आपल्याला कंप्लीट मिळतो. आणि सुका कचरा म्हणजे काय, तर हे पेपरचे बॉक्स आहेत, दुधाच्या थैल्या, टेट्रा पॅक्स, हे सर्व मानवनिर्मित आहे. तर जे काय ड्राय वेस्ट आहे, सुका कचरा आहे, हा संपूर्णपणे पुन्हा रिसायकल होतो. त्याला तुम्ही पुन्हा फॅक्टरीला पाठवलं, काच पाठवली, काच निर्माण होणार, प्लॅस्टिक पाठवलं, प्लॅस्टिक निर्माण होणार, खेळे वगैरे पाठवले तर त्याचं पुन्हा लोखंड होणार. तर ह्याचं रिसायकल प्रोसेस करून रिसायकल झालं तर आपल्याला पुन्हा वापरता येईल आणि आपल्याला ओल्या कचऱ्यात त्याचा दुष्परिणाम होणार नाही किंवा अटकाव होणार नाही. यासाठी सुका आणि ओला कचरा हा तयार केला गेला. आपल्याला सेग्रिगेशन करायला पाहिजे. तर आता सुका कचरा आपण बाजूला ठेवताना काय काय काळजी घ्यायची, तर ही खूप डोकेदुखी बाब आहे, पण आपण हळूहळू सवयीने करू शकतो. आपण एखादी तेलाची थैली आली, दुधाची थैली आली, ती घेतली आणि ओल्या कचऱ्यामध्ये टाकली, फक्त दूध काढलं, थोडंसं पाणी टाकलं, तर प्रॅक्टिकली ते खूपच 5-10 वर्षांनी सर्व लोकांनी असं केलं ना तर उद्या आपल्याला डम्पिंग ग्राउंडच मिळणार नाही, कचरा टाकायलाच मिळणार नाही. त्याचा पूर्णतः खोलून त्याला पूर्ण साफ करून ती वाळवली तर ती प्लॅस्टिकच्या फॅक्टरीपर्यंत जाऊ शकते. कोणी आपल्याला 2 रुपये देऊ शकतो. पण त्या ओल्या कचऱ्यामध्ये मेहरबानी करून ही आपली जबाबदारी की आपण त्या ओल्या कचऱ्यामध्ये सुका कचरा टाकायचा नाही. तर सुका कचरा काय काय असतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी तुम्ही जर विचार केला हा पुन्हा होऊ शकतो का, तो सुका कचरा, मग तो सुका कचरा वेगळा करायचा. त्याच्यासाठी ओल्या कचऱ्याची आपली जी गाडी आहे ती रोजच्या रोज घेऊन जाणार आहे. सुका कचरा हा जर तुम्ही व्यवस्थितपणे दुधाची थैली उघडली, वाळवून ठेवली, तेलाची थैली पूर्ण वापरली, तेल वापरलं, धुवून ठेवली किंवा किंवा साधारण तरी साफ करून ठेवली तर ती फॅक्टरीला नेऊन टेट्रा पॅक पण पूर्ण उघडले. या छोट्या छोट्या गोष्टी, चॉकलेट्स आहेत त्याचे रॅपर जे जमा केले आणि त्याचा बंद झाला एखाद्या बाटलीत तर तो प्लॅस्टिकला जाईल. संपूर्ण ड्राय कचरा हा फॅक्टरीला किंवा रिसायकलिंगला जाऊ शकतो आणि त्याचा आपल्याला वाईट परिणाम जो सुक्यामध्ये जातो, ओल्यामध्ये जातो, तो होणार नाही. अशा सुक्या कचरा वेगळा करण्यासाठी आपल्याला हा सवयीचा भाग म्हणून घेतो. त्यामुळे आपला कचरा हा एवढा कमी होईल, डम्पिंगला जाणारा ओला कचरा. तुम्ही जर कधी ट्राय केलात की ओला सुका कचरा वेगळा करायचा तर ओला कचरा अगदी पाव किलोसुद्धा घरात होणार नाही. कारण हल्ली सर्व ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळे पॅकिंग मटेरियल जास्त झाले, तेच वेगळे ठेवले तर ड्रायला जाऊ शकतात सुक्या कचरा. आता या 2 प्रश्नांमध्ये काय प्रश्न असतील तर आपण पुढचा घेऊया. ते दुकानामध्ये पिवळे डबे ठेवणं आवश्यक आहे ना, कंपल्सरी आहे ना? त्यांच्यासाठी पिवळा कचऱ्याचा डबा वेगळा असतो दुकानवाल्यांकडे. नाही, पिवळा डबा त्यांनाही ओला आणि सुका. हिरवा आपला कचऱ्याला, ओल्या कचऱ्याला सुका हिरवा डबा आणि सुक्या कचऱ्याला निळा डबा, असा 2 प्रकार असतात. आपण तुम्ही सुरू करताय का? एक पॅम्पलेटमध्ये तुम्हाला जरा सांगतील की डिस्प्लेमध्ये